कायम शासकीय सेवक प्रमाणपत्र म्हणजेच स्थायित्व प्रमाणपत्र देण्याबाबत माणिकडोह औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जे.डी. कृष्णमूर्ती करत असलेल्या दिरंगाईच्या विरोधात महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटनेच्या वतीने आज माणिकडोह येथे आंदोलन करण्यात आले। यावेळी उपस्थित असलेल्या संघटनेतील शिक्षकांनी प्राचार्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दातखिळे यांनी संघटनेचे उपाध्यक्ष जी.बी. पापडे यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात। निदेशक संघटनेचा महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटनेचा हम सब हमारी युनियन हमारी ताकद कोण म्हणता येत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। अरे मनमानी करणाऱ्या प्राचार्यांचं करायचं काय? खाली वर पाय। आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्ची खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्ची खाली करा। कोण म्हणता येत नाही घेतल्याशिवाय राहत स्थायी प्रमाणपत्र कोण म्हणता येत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटनेचा हम सब कोण म्हणता येत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। स्थायी ऑर्डर आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। स्थायी ऑर्डर आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। हम सब महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त असलेल्या माणिकडोह औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामधील शिक्षकांनी प्राचार्यांच्या विरोधात आज घोषणाबाजी केली आहे। त्यांनी एक आंदोलन उभं केलेलं आहे। नेमकं काय आंदोलन आहे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत या संघटनेचे काही पदाधिकारी आहेत। सर, काय सांगाल तुम्ही नेमकं प्राचार्यांच्या विरोधात कोणत्या विषयावर काय मागण्या घेऊन तुम्ही हे आंदोलन करतायत? नमस्कार। सर्वात प्रथम औद्योगिक प्रशिक्षण संस्था माणिकडोहच्या वतीनं आमच्या या आंदोलनाची दखल आपला आवाजने या ठिकाणी घेतली त्याबद्दल आपल्या चॅनलचं आणि आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचं मी आमच्या संस्थेच्या वतीनं आमच्या ह्या सर्व स्टाफच्या वतीनं या ठिकाणी तुमचे आभार मानतो की आमच्या या आंदोलनाची दखल आपण या ठिकाणी घेतली। मी या ठिकाणी सांगू इच्छितो की शासनाने 11 सप्टेंबर 2014 रोजी जे अस्थायी कर्मचारी आहेत त्या सर्वांना स्थायी करण्याचं एक परिपत्रक 2014 साली काढलेलं आहे आणि ते काढल्यानंतर आमच्या विभागीय कार्यालयामधनं सर्व संस्था प्रमुखांना अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत की हे आदेश आपण आपल्या स्तरावरनं जे कर्मचारी सर्व विविध अटी पूर्ण करतात अशा सर्व कर्मचाऱ्यांना आपण आपल्या स्तरावरती या स्थायी प्रमाणपत्राच्या ऑर्डर देण्यात याव्या। हे पत्र आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आमच्या वाचनात आल्यानंतर आमच्या संघटनेचे सगळे पदाधिकारी आम्ही प्राचार्यांना सर्वसाधारणपणे 2 ते 3 वेळा जाऊन प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांना विनंती केली की अशा पद्धतीचं स्थायी ऑर्डर्स देण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत तर आपल्याकडनं देखील ह्या ठिकाणी असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना स्थायीच्या ऑर्डर मिळाव्यात। आमच्या इथं जवळजवळ 20-20, 25-25 वर्ष झालेले कर्मचारी आहेत परंतु तरी देखील त्यांना स्थायीच्या ऑर्डर या ठिकाणी मिळालेल्या नाहीत म्हणून आम्ही प्राचार्यांचं लक्ष त्या ठिकाणी वेधलं परंतु तोंडी भेटूनही प्राचार्यांनी या सर्व प्रश्नाकडे कानाडोळा केला। त्यानंतर आम्ही संघटनेमार्फत प्राचार्यांना आत्तापर्यंत 2 पत्र दिलेली आहेत की आपण या कामामध्ये लक्ष घालून आमची ही जी काही समस्या आहेत ती आपण त्या ठिकाणी सोडवावी परंतु त्या पत्राला देखील प्राचार्य साहेबांनी केराची टोपली दाखवली आणि आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा त्याच्यावरती निर्णय घेतलेला नाही। आम्ही 27 तारखेला आंदोलन करणार आहोत याचं पत्र देखील आम्ही 15 दिवसापूर्वी प्राचार्य साहेबांना दिलं की आपण जर या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही 27 तारखेपर्यंत गेटवर आपल्या विरुद्ध आंदोलन सुरू करणार आहोत। तरी देखील प्राचार्यांनी आजपर्यंत देखील संघटनेला याबाबत तुम्ही आंदोलन करताय मी ह्या पद्धतीचं काम चालू केलेलं आहे अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची चर्चा अथवा पत्र संघटनेशी त्याचा कुठल्याही प्रकारचे त्यांनी चर्चेचा प्रयत्न देखील केलेला नाही। त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला या आंदोलनाचा हत्यार या ठिकाणी उपसावं लागलेलं आहे। या ठिकाणी जे प्राचार्य आहेत ते जे.डी. कृष्णमूर्ती म्हणून आहेत। गेल्या 2 वर्षापासून ते या ठिकाणी आहेत आणि आमची ही जी मागणी आहे स्थायी प्रमाणपत्र आम्हाला सर्वांना मिळण्याची ही
संपूर्ण महाराष्ट्रभर याची कारवाई चालू आहे, सुरू झालेलं आहे। बऱ्याचशा संस्थांमध्ये हे प्रमाणपत्र त्या प्राचार्यांनी दिलेले आहे। फक्त हीच संस्था आहे की या ठिकाणी अजून स्थायी प्रमाणपत्राच्या ऑर्डर मिळालेल्या नाहीत, काहीच नाही आहे। सगळ्या जे काही शासनाने त्यांना एका परिपत्रकाद्वारे सगळ्या अटी शर्ती काय काय आहेत त्या सगळ्या दिलेल्या आहेत, त्या फक्त अटी शर्ती पाहायच्यात आणि कारवाई करायची, एवढंच काम आहे। जर प्राचार्यांनी मनात आणलं तर ही 2 दिवसात देखील ऑर्डर ते आम्हाला देऊ शकतात। कुठल्याही प्रकारची अडचण या कामामध्ये नाही। सार्थ अभिमान आहे की आपली संस्था छोटी असताना देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलन आपण यशस्वी करतोय। आत्तापर्यंत महाराष्ट्रात अशा छोट्याशा कारणासाठी आंदोलनं झालेली नाहीत, परंतु माणिकडो शाखेनं हे पाऊल पहिल्यांदा उचललंय आणि त्याचा सार्थ अभिमान आपल्या सर्व राज्याच्या आणि विभागाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आहे। म्हणून मी आपल्या शाखेचं, आपल्या सर्व सदस्यांचं या ठिकाणी पुनश्च एकदा संघटनेच्या वतीनं, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहू। आपण पाहू शकतोय की महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटनेच्या वतीनं त्यांच्या त्या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन सुरू आहे प्राचार्यांच्या विरोधात। मात्र प्राचार्यांनी अद्यापही यांच्या मागणीला प्रतिसाद दिलेला नाही। इतरत्र या आदेशाचं पालन केलं जाते, त्यांना ज्या काही मागण्या आहेत या संघटनेच्या त्या मान्य केल्या जातात, मात्र माणिकडो ITI केंद्रावरती या मागण्या मान्य केल्या जात नाही। नेमक्या का मान्य केल्या जात नाहीत या आपण प्राचार्यांशी देखील बातचीत करणार आहोत। महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी आपण बातचीत करून त्यांचे म्हणणे जाणून घेतले। ITIचे प्राचार्य JD कृष्णमूर्ती यांची बाजू देखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी माध्यमांसमोर बोलण्यास नकार दिला। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय डोकेसह लक्ष्मण दातखळे, आपला आवाज माणिकडो। जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर।